पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सरिते, ए सरिते, आहेस का ग? आहे 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 सुलू आजी, माझी मठी सोडून मी कुठे जाणार? आले आले आले, इथेच आहे, इथेच आहे. काय या. भाजी का? आले, बसा. एक आता हे काय आणलं? थोडासा गाजराचा हलवा आणला ग. ते कशाला करत बसलात तुम्ही एवढं? विशेष काही नाही ग, गाजरं थोडी स्वस्त होती ना म्हणून, म्हणजे तुझ्या पिल्लूला आवडतो ना म्हणून आणलंय. घे, तुझी सून काय नाहीतरी त्याला गोडधोड करून खाऊ घालत नसेलच. चुकलं ग पोरग तुझं. कसं सुकणारच ना, अख्ख्या जगाला माहितीये माझी सुनबाई तिच्या नवऱ्याला किती चांगलं आणि प्रेमाने खायला घालते ते. अजिबात नाही, काहीही कळत नाही तुला. दर वेळेला मला म्हणतोस 15 मिनिटं, पण अर्धा तास मला वाट बघायला लावतो. अगं पण मला सांग, माझा बॉस मला सोडतच नाही, त्यात मी काय करणार? अगं दारात असं अडवून ठेवतो मला, कधी कधी तर पार्किंग मध्ये येतो आणि तिथेही अडवतो. हे काय? गाजर हलवा. वा 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 वा. बाबा काय बाबा? अगं बॉस बॉस, अगं तो असं वाटतं ना कधी कधी त्याच्या अंगावरच गाडी चढवावी मी. गाडी चढवण्यापेक्षा कधीतरी आवाज चढव ना, तरच सोडेल तो तुला वेळेच्या आधी. नाही 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 नाही, असं अजिबात होणार नाही. तो ना त्यापेक्षा मला हे म्हणेल, वेळेच्या आधी जॉब सोड. हा, असं अजिबात म्हणणार नाही तो. तू फट्टू आहेस ना तनू, म्हणून तुला बोलता येत नाही. तू परत मला वाट बघायला लाव. अरे अंकु, अरे मी मुद्दाम थोडी करतो, तू ऐक तर. बाजूला अगं मारतेस काय? माझं ऐकून तर घे. तू बॉस ऐकतच नाही ग माझं. काय ग हे सरिते, काय बघते मी? काय ग तुझी सून? हा, तुझ्या मेळाला वाटेल तसं बोलते काय? चापट्या काय मारते आणि काय? अहो त्यांच्यात चालतं असं सुलू आजी. त्यांच्यात लाख चालत असेल ग, पण तुला कसं चालतंय म्हणते मी. या घरावर तुझी सत्ता आहे असं म्हणतेस ना नेहमी. आता काय झालं? हे काय बघते मी? सरिते, जागी हो बाई, लवकर कर काहीतरी. तुझी सून आत्ताच स्वतःच्या नवऱ्याला काही मान देत नाही. म्हातारपणी काय देणार? आता नाही देत आदर आणि थंडीत नाही देणार चादर, असं होईल. नाही नाही, तशी ती त्याला कधी कधी वागवते प्रेमाने, नाही तसं नाहीये. हो हो, मला सांगते तू? मला दिसत का नाही? जाता येता नीट बघते मी सगळं. पण जाऊ दे म्हणा, मला काय करायचंय. जातेच मी कशी, नाही तर म्हणाल सुलू आजी आग लावते. सरिते, तेवढं तोंड गोड करो, पण विसरू नको. आलेच मी. नाही नाही, तू काय कर ना, पुढच्या वेळेला बाईकला किक मारलीस की मला सांग, मी रेडी आहे, मग मी येऊन थांबीन. अरे काय काही पण बोलतो. एक मिनिट, एक माझ्या मुलाशी ह्या आवाजात बोललेलं मला चालणार नाही. तुम्हाला चालायचा प्रश्न कुठून येतो? त्याला चालतंय ना. उलट बोलू नकोस, कळलं ना? सासूला कधी आदराने वागवत नाही सहज, अगं पण निदान नवऱ्याला तरी आदराने वागव. आणि काय ग, तुझी आई सुद्धा तुझ्या वडिलांना अरे तुरे करते का ग? सासूबाई प्लीज, हा, मी ऑलरेडी चिडली आहे. आई वडिलांना बोलून अजून मला चिडवू नका. का ग, तू जेव्हा माझ्या पिल्लूशी असं बोलतेस तेव्हा आई म्हणून मला वाईट वाटत नसेल का ग? तू चिडलीस ना तर मी डब्बल चिडेन. पण यापुढे माझ्या मुलाशी सन्मानाने वागायचं आणि अदबीनच बोलायचं. हे तुम्ही सांगताय? वा, कमाल आहे. अय्या, असं अचानक काय झालंय तुला? जाणीव झालीये मला, ही तुझ्याशी किती वाईट वागते ना याची मला आज जाणीव झालीये. तेव्हा यापुढे माझ्या मुलाशी अरेतुरे करायचं नाहीस. माझ्या मुलाला आदरानेच वागवायचं आणि अहोजाओच करायचंस.
ठीक आहे मी करीन, पण यालाच आवडत नाही त्याचं काय? हा अगं आई आहोजाहोची काहीच गरज नाहीये ग. तू गप्पा बस. मी सांगते तसंच करायचं. तू माझ्या मुलाला अहोजाऊ करायचंस. मला माहिती नाही काही. मला नाही जमणार. म्हणजे या आधी पण आपलं या विषयावर बोलणं झालंय, तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात मला की मी तुला आठवण करून देत जाईन, पण तुम्ही मला आठवणच करून देत नाही. आणि माझ्या जिभेला सवय नाहीये, माझ्या तोंडातनं अरे तुरेच येतं, मग तुम्ही आठवण करायला हवी ना. अच्छा, म्हणजे मी तुला आठवण करून देत नाही का? नाही. मी कितीतरी वेळा डोळे वटारले, ओरडले, चिडले, तरी सुद्धा तुझ्या डोक्यात कुठे प्रकाश पडतोय? हा, कितीतरी वेळा तर लोकांसमोर, मी पाहुण्यांसमोर हिला चिमटे सुद्धा काढलेत, पण हिच्या तोंडात अरे तुरे. म्हणजे बेसिकली काय सासूबाई, की तुम्ही नीट आठवण करून देत नाही. चूक तुमची आहे. तुम्ही नवीन पद्धत शोधा ना आठवण करून द्यायची. आणि मी ना खूप दमून आली ऑफिस मधनं. प्लीज मला आत्ता त्रास देऊ नका, मी आवरायला जाते. आता बघच तू, तुला आठवण करून देण्यासाठी अशी पद्धत निवडून काढते ना मी, की अहो हे कायमच राहील तुझ्या जिभेवर. आई जाऊ दे ना. जाऊ दे काय जाऊ दे. तनू, तनू, तनू कुठे गेला? तनू कुठे गेला सकाळी सकाळी? काय यार जातो असा? तनू, तनू, सासूबाई व्हॉट आर यू डुईंग? काय सकाळी सकाळी माझ्या कानात पिपाणी वाजवताय? अगं तू म्हणालीस ना की आठवण करून द्यायची वेगळी पद्धत शोधून काढा, मग मी वेगळी पद्धत शोधून काढली. तू तनू तनू म्हणायला लागलीस की मी लगेच अशी पिपाणी वाजवणार. मग तुला लगेच लक्षात येईल की आपण अहो म्हणायचंय. आता बघूया ना तुझ्या जिभेवर अहो हा शब्द कसा रोळत नाही ते. सासूबाई मी बोलले ते एवढं सिरियसली घेतलात तुम्ही? काहीही करता हो. तनू, नका ना अशा वागू प्लीज. याला काय अर्थ आहे? मग तू अहो म्हण. म्हणते. हा म्हण म्हण. अहो, हा. अहो. हॅलो हॅलो हॅलो, काय झालं सरकार? मी नाही अहो म्हणाले, सुनबाई अहो म्हणाली. अच्छा ती म्हणाली का? तरीच आवाज जरा बरा वाटला. मला वाटलं की तुम्ही बोलवलं की काय. अच्छा, म्हणजे सुनबाईचा आवाज बरा वाटला का तुम्हाला आणि माझा कर्कश? नाही नाही सरकार, तुमचा आवाज उच्च, सर्वोच्च आवाज तुमचा. ते सुनबाईला जमणार आहे का? मला असं का वाटतंय हो की तुम्ही सकाळी सकाळी माझी टर उडवताय? काय माझी हिम्मत, शक्यच नाही. चालू दे तुमचं. जाऊ दे काय बाबा, यांना सांगा ना प्लीज माझ्याशी असं नका वागू म्हणून. सकाळी सकाळी कानात पिपाणी वाजवतायत माझ्या. तो अगं अगं सुनबाईचा अलार्म बिघडला. झालं तुमचे फालतू विनोद सुरू झाले सकाळी सकाळी. तुम्ही नेहमी जो उद्योग करता तो करा ना जाऊन. नाही का, एक माणूस धावत असतो त्याला तुम्ही देवळात सोडता कुठेतरी. आता स्वर्गात पोहोचवायचंय. काय सांगता काय? बर्फावरून. देवच तुम्ही स्वर्गात. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग आई. फायनली जॉगिंग सुरू केली मी. कसं ग माझे शोधून ग ते. माझं असंच असतं, मी संकल्प केला ना की मी पूर्ण करतोच. तनू जसा संकल्प केला तशी अजून कळलं. अहो म्हण अहो. अहो हा संकल्प जसा केलात तसा आणखीन एक करता का? आता कसं छान वाटतंय. इव, मला खूपच विचित्र वाटलं पण हे. ऐकू काय होतंय? अरे तुला अरे तुरे केले कळलं. अहो जर मी तुम्हाला अरे तुरे केलं तर ह्या माझ्या कानात पिपाणी वाजवतायत, लहान मुलासारखं वागतायत. ठीक आहे तसं समज. काही का असेना ह्याचा उपयोग होतोय की नाही हे महत्वाचं. आता कसं म्हणतेस की नाही अहो जाऊ त्याला, तेच हवंय मला. याला काय अर्थ आहे? मी नाही करणार याला आवाज जाऊ, मी अरे तुरेच करणार. ओके आई अगं तनू मला कपडे इस्त्री करून दे चल. अहो
मला कपडे इस्त्री करून देताय ना? व्हेरी गुड सुनबाई. अहो असं म्हणताना किती गोड दिसतीयस. ओके ओके. मी काय केलं? अरे काय रे तनू, लवकर ये ना, मी किती वेळ वाट बघतेय. हो अहो अहो लवकर या घरी, मी तुमची वाट बघतेय. तनू मला उद्या सुट्टी आहे. हे म्हणजे लॉटरीचा दिवस. हो पण ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे बरं का. अंकू तनू अंकू गॉड, तुम्ही इकडे पण आलात? येणारच ना. माझ्या पिलूला तू अहोजाव करतेस की नाही ऐकायला नको मला. अरे सासूबाई, ही आमची प्रायव्हेट स्पेस आहे. तिथे सुद्धा अहोजावच करायचंच, म्हणजे तुला सवय होईल ना अहोजाव करायची. आता रोमॅन्स करताना आहो जाहो म्हणण्यावर कॉन्सन्ट्रेट कसं करायचं सांग ना तनू. ओ कळलं. काय गो. काय ग आता काय झालं? थँक्यू. अगं माझे कान आहेत ना, कान संपलेत. कशामुळे? कशामुळे काय? सासूबाईंनी अचानक ठरवलंय की आता मी शंतनूला आहो जाहो केलं पाहिजे. अगं पण नवऱ्यालाच आहोजाहो करायचं आहे ना, मग एवढं काय त्यात? प्रॉब्लेम काहीच नाहीये. मुद्दा एवढाच आहे की मला सवय नाहीये ग, आणि मला आवडतं अरे तुरे करायला. बरं, मला आता असं लक्षात आलं की जोपर्यंत मी आहो जाहो करत नाही त्या शांत बसणार नाहीये. काय कळत नाही? कानात काय वाजवते? हो, तुम्ही माझ्या मुलीवर का ओरडताय? लहान आहे ना ती, साधी पिप्पाणी तर वाजवली तिने. एवढा काय त्रास होतो तुम्हाला? सॉरी आता सॉरी. नाही तिच्या कानाची ना ट्रीटमेंट सुरू आहे ना म्हणून ओरडली ती. अच्छा असं का? ठीक आहे, मी पण सॉरी. अंकिता काय झालंय काय तुला? अगं केवढी ओव्हर रिॲक्ट करतेस. उद्या रस्त्यावरून कोणी हॉर्न दिला तर अशीच ओरडणारस का त्याला? अगं श्री, या सासूबाईंनी माझ्या कानात इतके वेळा पिपाणी वाजवले ना की मी कोणाच्याही अंगावर आता वैतागीन. मला एक कळत नाहीये, या मला सांगतायत मारे आहो जाहो करायला, पण या स्वतः बाबांची किती वाईट वागतात, किती अपमान करतात त्यांचा. ते चालतं आणि आम्ही आहो म्हणायचं. आहो शंतनू. अच्छा, म्हणजे मावशी खोड काढताय तर? हो, पण माझ्या अंगात काय कमी खोड्या आहेत का? मान सम्मान हवाय ना त्यांना, दाखवतेच आता मी मान सम्मान. ए बाई, आता तू टिपिकल सिरियल मधल्या वॅम सुनेसारखी वागू नकोस. काही यश्री. फ्रेंच फ्राईज एन्जॉय. सासूबाई, आत्ता कशाला वाजवलीत पिपाणी? मी काहीच बोलले नाहीये ना. चुकून चुकून वाजवली गेली आहे ग. नाही म्हणजे मला वाटलं तू त्याला अरे तुरे करत बोलत येशील ना, गृहीतच धरलं ग मी, आणि अशी चुकून अशी वाजवली गेली. तुमचं ना लहान मुलासारखं झालंय. त्या लहान मुलाला कसं एखादं खेळणं दिलं की ते तुटेपर्यंत तो खेळत राहतो, एक्झॅक्टली तसं आहे तुमचं. हे बघ, ही पिपाणी मी खेळण्यासाठी वाजवत नाहीये, तुला आठवण करून द्यायला वाजवते. त्याला अहो म्हणायचं. अहो, तुम्हाला चहा देऊ ना? नाही देतेच, थकून आला असाल ना. अगं बाई, माझ्या पिपाणीच्या आवाजाचा एवढा उपयोग झालाय तुला? हा, तू लगेच त्याला अवजाव करायला लागलीस? ती कामाला वगैरे नाही आलीये, ती पिपाणी कानात वाजून वाजून माझे कान दुखतायत म्हणून नको. अगो बाई, म्हणजे पिपाणीच्या आवाजाच्या भीतीने त्याला अवजाव करतेस? मला वाटलं माझ्या लेकाला तू आदर द्यायला लागलीस ग. सरकार. काय? हो सरकार, चहा मिळेल का थोडा? काय सारखा सारखा चहा पिता हो तुम्ही? हा, इथे मी आपल्या सुनेला नवऱ्याला आदर कसं द्यायचंय शिकवते आणि तुम्हाला चहाची पडलीये. एक्झॅक्टली बाबा, सासूबाई मला नवऱ्याशी आदराने कसं बोलायचं ते शिकवतायत आणि मी करेक्ट शिकते बर का. अंकू, चहा देतेस ना? काय सारखा सारखा चहा? काही चहा वगैरे मिळणार नाहीये. हे असं नाही बोलायचं माझ्या मुलाशी तू. अगं ह्यांना मी चहा नको म्हटलं कारण सारखी चहा पित असतात ते आणि घरात बसून असतात. पण माझा पिलू दमून आलाय की नाही ऑफिस मधून, मग त्याला चहा द्यायचा असतो. सासूबाई, आत्तापासून तुम्ही जशा बाबांशी बोलणार तशी मी तनुशी म्हणजे माझ्या नवऱ्याशी बोलणार. तुम्ही बाबांशी नीट बोला, नीट वागा. मी पण तनुशी नीट बोलीन, नीट वागीन. हे बघ, मी माझ्या नवऱ्याशी नीटच वागते. हा काय हो, वागते की नाही नीट मी तुमच्याशी? आता हेच डोळे न वटारता विचारा ना.
हे बघ, मी अजिबात डोळे वटारून वगैरे काही बोलत नाही त्यांच्याशी. अहो, मी तुमच्याशी नीट वागते की नाही? सांगा सांगा सांगा. बघ. अहो, तुम्हाला चहा पाहिजे ना? सासूबाई करतील की चहा, त्याच देतील तुम्हाला. थँक्यू थँक्यू. आज गेम खेळताना अजिबात डिस्टर्ब होणार नाही. खूप बरं वाटेल. वाटणारच, तुम्हाला बरं वाटणारच, कारण तुमच्या लाडके सुनेनी मला कामाला लावलंय ना, मग बरं वाटणारच. काही आता चहा वगैरे मिळणार नाही. स्वतः उठायचं, जायचं आणि चहा घ्यायचा. तुला पण काही मिळणार नाही बसल्या जागी चहा वगैरे. स्वतः स्वतः घ्यायचा. ही काय पद्धत झाली माझ्या मुलाशी बोलायची? नीट बोलायचं. अहो, मग आधी तुम्ही नीट बोला. अहो, बसा. हा बसा, छान गेम खेळा. हा, तुम्हाला अगदी हातात आणून देते चहा. पाजू का? बसा बसा बसा, तुम्ही पण बसा बसा. सासूबाई आणून देतील तुम्हाला चहा. मी काय म्हणतो सरकार, ते खारी मिळतील का? हो, देते ना. खारी पण देते, त्याला बटर लावून पण देते. खा, खारी खा. आणि मग रात्री जेवताना पोटात जागा नसते तुमच्या. तुला पण काही मिळणार नाही खायला वगैरे. मी काय मागितलं? मला का म्हणतेस तू? मला काहीच नकोय. मुद्दाम मुद्दाम मला राग यावा, मी चिडावं ना म्हणून मुद्दाम बोलते ती तुझ्याशी असं. अगं, पण माझा लेक दमून आलाय घरी, त्याला भूक लागली असेल, दे की त्याला खायला. तुम्ही सुद्धा द्या ना मग तुमच्या नवऱ्याला खायला. आत्ता कसं बोललात? बरोबर ऐकलंय मी. देते. हा, तुम्हाला खारी देते, गरम गरम चहा देते. हा, देते, आणून देते. हा, नाही, आता मला वाटतंय नुसतं खारीने माझं पोट नाही भरणार. रात्री असं फक्कड जेवणाचा बेत करा. श्रीखंड पुरी करा, गुलाबजाम पण आणा, बासुंदी, मसाले भात सगळं करा. हो हो हो, हे सगळं काही मिळणार नाहीये तुम्हाला. श्रीखंडपुरी हवी म्हणे खायला. तनू, तुझे सुद्धा खूप चोचले चाललेत. काही मिळणार नाहीये. ए, तू पुन्हा तर अरे तुरे करायला लागलीस. तुला बघून घेईन बरोबर मी. बघा ना बघा, मी पण नीटच बघीन तुम्हाला. व्यवस्थित कळलं ना? हो, या सगळ्यात आपल्याला फक्त चहाचं गाजर मिळालंय. चहा तर मिळालाच नाही. हाय ग, हाय ग. काय काय चाललं तुमचं हे? मी आत्ता नीट करून ठेवली होती ना. काय झालंय तुम्हाला? नाही, आत्ता काही मागायचं नाही. आता जरा तुमच्याशी गोड वागले ना की लगेच तुम्ही जेवणाचा बेत बदलून टाकता. काय झालंय तुमचं? ती सुनबाई त्रास देते म्हणून जरा गोड वागले, बाकी काही नाही. अच्छा, म्हणजे सुनेला घाबरून तू माझ्यावरचं प्रेम दाखवतेस? तिला कोणी घाबरतंय? तुम्ही नाही, पण आम्ही दोघे घाबरतो ना तुमच्या भांडणाला. काय केलंयस तू? तू अंकुला पण हाऊजाऊ करायला सांगितलंस. आता ती मला सुद्धा तू जशी बाबांना तुसड्यासारखी वागवतेस ना तशी वागवते. हे बघ, तुझ्या बाबांना बाहेर मी नीटच वागवते. आणि इथे इथे बेडरूम मध्ये कशी वागवते? मी इथे कशीही वागेन, त्याच्याशी काय घेणं देणं तुम्हाला? नाही नाही नाही. आणि मुळात मला हे कळत नाही, मी यांना इथे कसं वागवते हे तिला कसं कळलं? कारण मी सगळं ऐकलंय. छे, तुला काही लाज लज्जा वाटते की नाही ग? दुसऱ्याचं बोलण्याचं खिडकीतून कोणी ऐकतं का प्रकट होऊन? अय्यो, मला लाज वाटत नाहीये. आणि तुमचं काय हो? आम्ही जरा दरवाजा उघडायला उशीर केला की लगेच खिडकीतून डोकावता. बरोबर आहे, आधी मी तुमचं दार ठोठवते, टक 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 टक, आणि ते नाही उघडलं तर मग मी खिडकीतून येते. तू डायरेक्ट खिडकीतून आलीस. एक्झॅक्टली, म्हणूनच मी जरा वेगळं केलं. नाहीतर काय ना, तुम्ही परत मला म्हणाले शिबाई माझं सगळं कॉपी करते. हव्या त्या गोष्टी कॉपी करत नाहीस तू, बरोबर नको त्या गोष्टी कॉपी करतेस. जरा सांगितलं नवऱ्याला अहो जाऊ कर, तर ते नाही तुला करता येत. नवऱ्याला आदर दे, ते नाही करता येत. ओ सासूबाई, मला सांगू नका. आधी तुम्ही बाबांची नीट वागा. स्वतःला एकही शब्द नवऱ्याशी प्रेमाने बोलता येत नाही आणि मला सांगतायत. आणि मी माझ्या नवऱ्याशी कसं बोलायचं ना, हा माझा प्रश्न आहे. मग मी सुद्धा माझ्या नवऱ्याला कसंही वागवेन, तुझा काय संबंध? एक्झॅक्टली. हो, मग मी काय तुम्हाला अटी घातल्या होत्या का?
तुम्ही आलात ना स्वतःहून पिपाणी वाजवत मला शिकवायला. कारण तूच सांगितलंस मला, अहो जाऊ मला लक्षात राहायचं असेल तर मला आठवण करून द्यायला काहीतरी नवीन पद्धत शोधून काढा. म्हणून मी नवीन पद्धत शोधून काढली. त्यात काय एवढं? तुला शिकायची का पिपाणी? ये बाहेर, तू बाहेर ये ग, मग तुला शिकवते पिपाणी कशी वाजवायची. ये ये मी दाखवतेच तुम्हाला चल वाजवून. वाजव. या ना, या. या या ये ये ये. अंकू, अगं ए अंकू यार, अगं बाबा, अहो अरे तू रे असं बोलल्याने काय फरक पडतो? सासू सुना आहेत त्या कशावरूनही भांडतात. त्यांना वादाला मुद्दा पण लागत नाही. फक्त त्यांना एवढं कळायला हवं की अहो जाओ करत सरिता जरी चिडचिड करत असली ना तरी तिच्या मनात माझ्याविषयी आदर असतो. तेच ना, अंकूच्या अरेमध्ये मैत्रीची फिलिंग आहे हो, आणि तिच्या मनात नवरा म्हणून आदर सुद्धा. पण हे या दोघींना का कळत नाही हेच कळत नाही आम्हाला. जाऊ दे ना, आपल्याला कळतंय ना त्यांच्या अहो आणि अरे या दोन्हीमध्ये प्रेम आहे. झालं तर मग